आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सावली सुखाची. नाव काय ग पोरी तुझं? गौरी. आजी तुम्हाला कोणाला भेटायचं होतं? पैठणकर ते पलीकडेच राहतात. सोडू का तुम्हाला तिथे? नाही नाही अगो, माझा ना जरा चालताना पाय मुरगळला ना, म्हणून थांबली होती मी थोडीशी. अगो बाई काय सांगता? थांबा तुम्ही, मी मालिश करून देते, बरं वाटेल तुम्हाला. अगं अगं राहू दे, नको. इथेच लागलं ना? हो. देवपूजा करत होतीस का ग? माझ्यामुळे तुझा खोळंबा झाला ना? नाही आजी, खोळंबा कसला. उलट तुमच्या रूपाने देवच आला माझ्या घरी पाय चोळून घ्यायला. मग झाली माझी पूजा त्यातच. आता बरं वाटेल ना तुम्हाला? आजी चहा दूध काही घेणार का? नको ग बाई, तू माझ्यासाठी एवढं केलंस ना, हेच खूप झालं. बरं पुरे ग, आता पुरे. बरं वाटतंय? हो हो. आता बरं वाटेल बघा तुम्हाला. बरं चल, येऊ मी? निघते मी आता. मी येऊ सोडायला तुम्हाला? नाही, जाते मी आता, बरं वाटतंय मला. अहो येईन की. धर. हे काय करताय तुम्ही? राहू दे ग तुला. अहो आजी, अहो तुम्ही मला माझ्या आजीसारखे आहात. हे असं देऊन मला लाजवू नका. अगं ठेव ग, मी सांगते ना. अहो आजी, तुम्हाला काही द्यायचं असेल ना तर आशीर्वाद द्या मला, असं देते. औक्षवंत हो, गुणाची ग पोर माझी. आजी मी येतेच तुम्हाला सोडायला. सावकाश. तर बरं वाटतंय ना? हो हो. त्रास होत नाहीये ना काही? नाही नक्की? हो हो. रुद्र सर, पुष्पाजी तुम्ही इथे काही काम होतं का? या आजींचा पाय मुरगळला होता, पण आता बरं आहे त्यांना. आजी, हे रुद्र सर आणि हे पुष्पाजी. अहो गौरीजी, मी ओळखतो यांना. ही माझीच आजी आहे. हो, आणि ऍक्च्युअली ती तुम्हाला भेटायला आली होती. आणि आता माझं काही खरं नाही. का खरं नाही? का खरं नाही? याची दुखतंय. अरे चांगली आहे मुलगी, आवडली मला. कधीतरी मिठ्ठूनी माझ्या चांगलं काम केलंय. म्हणजे? मला वाटलं होतं तुला काही कळतच नाही. कोणत्या मुलीच्या गळ्यात माळ घालशील आणि आपल्या आयुष्याची माती करून घेशील. पण
तुझी निवड आवडली हो मला. म्हणजे खरंच तुला? म्हणजे काय, खरंच. आणि हो, चांगली हो मुलगी, गुणी आहे, चांगलं शोभून दिसेल तुमचा जोडा. हो ना, सगळ्यांना असंच वाटतं. पण म्हणजे आमच्या लग्नाला तुझी काहीच हरकत नाहीये ना? अरे माझी काय हरकत असेल, एवढी गुणाची पोर शोधून सुद्धा सापडणार नाही. हो ना. पण आयाजी, गौरीजींचं हो लग्न म्हणजे गौरीजींचं ना ऍक्च्युली सावकाश सावकाश, या इथे बसा, शांत व्हा. आणि कशी शांत होऊ? हे काय चाललंय तुमचं? मी हे अजिबात खपवून घेणार नाही. आई, तू एकदा ऐकून घे ना माझं. काय ऐकून घेऊ रे? हा दिवस बघण्यासाठी तुला लहानाचं मोठं केलं का? मला वाटलं होतं माझा मिट्टे आता मोठा झालाय, त्याला अक्कल आली असेल, पण नाही, गाडीची अक्कल नाहीये तुला. अरे जगातल्या सगळ्या मुली मेल्यात का? ही एकच मुलगी उरली तुला लग्न करायला, जिचं लग्न झालंय. अरे तिला एक पोर आहे, आणि अशा लग्न झालेल्या बाईशी तू लग्न करून आपल्या आयुष्याची माती करायला निघालास का? आजी,